जेवढे वाडे बघितलेत नगर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात सगळीकडे अशा दंतकथा, आख्यायिका, काय म्हणूयात आपण, भाकडकथा, अफवा खरं तर आहेत, त्या प्रचलित आहेत सगळीकडं. म्हणजे वाड्याचा इतिहास कोणाला माहीत नसला तरी ह्या गोष्टी मात्र माहीत असतात सर्वांना. वाड्यांच्या तळघरामध्ये खूप सोनं आहे, खजिना आहे, तिथं काहीतरी आवाज येतो, अमावस्येला कोणीतरी वारलेलं असतं, ते वारलेलं ते आणि अमावस्येलाच असतं काय सगळीकडे, आणि मग आवाज येतात, काही कुठं होतं, भूतं आणि याच्या कथा पण आहेत. खजिन्याच्या सगळीकडे आहेत, फार सोनं नाणं मोहरांनी भरलेले हांडे आहेत. पण वास्तविक असं काही कुठं नाही. मी काही वाड्यांची तळघरं बघितलेली आहेत, सुंदर असतात. मुळात तळघरं बांधण्याचा उद्देश स्टोरेजसाठी असतो. ती सगळी दफ्तर म्हणजे सगळे कागदपत्र किंवा धान्य स्टोअर करण्यासाठी, ते व्यवस्थित राहील याच्यासाठी ती तळघरं बांधलेली असतात. आतमध्ये रूमच असते आपली, दिवे लावायला कोनाडे असतात, गारवा खूप जाणवतो, पण एसीमध्ये न इतका भारी गारवा त्याच्यामध्ये जाणवतो. काय झालं, कालांतरानं वाड्यांचा वापर जेव्हा थांबला तेव्हा ती तळघरं कायमची बंद झाली, आणि मग काहीतरी त्याच्या अनुषंगानं त्याच्यात काहीतरी खजिना आहे, खूप काहीतरी, ह्या भाकडकथा प्रचलित झाल्या. मुळात तेवढा सगळा खजिना असतं तर त्या वंशजांची परिस्थिती काय अशी राहिली नसती मुळात. आणि ते वापरत होते ना तळघरं, मागच्या शतकापर्यंत वापरत होती, पण अलीकडच्या 100 वर्षांमध्ये ती बंद झाली.